जावळाचा कार्यक्रम कोणाचा आहे आणि हे बहीण भाऊ बघा दोघं. लागवती छोटी बहीण बघा कशी आवलती आणि मोठा भाऊ इकडे बघू रे तू. अरे बाप रे. गुड मॉर्निंग, सुप्रभात. प्रशांत आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. महाराजांचं आपलं आवरलं, आज रविवार आहे त्यास आपण खंडोबासारखं त्यांना आवरले. चला नाश्ता वगैरे करून घेऊ, मग बघूयात पुढं काय काय काम आहेत आज दिवसभर. चला काही मस्तपैकी हा मसाले भात परतून दिलाय. आता कालचा त्या मस्तपैकी मसाले भात घेऊयात खाऊन. चला तर आता रुद्रच्या स्कूलचे बुक्स आणायचे आहेत. आता कसं आहे, आपल्या वेळेस असं नव्हतं की एकच वही असायची आणि तीच वर्षभर चालायची, म्हणजे तिथल्या तिथं घ्यायचं. आता यांचं कसं आहे, 6 महिने झाले, दिवाळी झाली की त्या वयाच्या वहीमधली पानं जरी असतील ना तरी ती वही साईडला, नवीन सेट आणायचा लगेचच. असे स्कूलचे नियम आहेत सध्या. आणि तसंच त्याला आता सोडायचे धनकवडीमध्ये. तर आपला छोटा राघव आहे, छोट्या रेदिकाचा छोटा भाऊ, त्याचा आज आहे जावळ. तर निलेश येणार आहे आणि त्या बाळाचा आज जावळाचा कार्यक्रम आहे. तर ह्या डॉनला तिथं सोडायचं आपल्याला. चला तर मग जाऊया, त्याला बुक पण घेऊन येऊया. ओके चला. पोचलो विद्यापीठला. आता रुद्रचं स्टेशनरी जिथनं घेतो तिथं ते तर काय भेटत नाही. आता हे स्कूलचं एक दुकान ठरलेलं आहे त्यांचं. आता तिथनं आम्ही घेणार आहे त्याच्या हाफ इयरच्या राहिलेल्या बुक. बरोबर ना, हाफ इयरच्याच ना, इथनं पुढच्या ज्या. आणि इथं ते दुकान आहे तिथे गेलो, SP स्टेशनरी. भारत विद्यापीठला फेमस आहे SP स्टेशनरी. आलो आपण आता इथं, घेऊया तिथलं साहित्य जे लागतं ते. आता आम्ही पोचलो दुकानात आणि रुद्रला पडलाय प्रश्न. आता रुद्र म्हणतोय फुलस्केपच्या घ्यायच्या, पण आता आधी तर आम्ही घेतल्या होत्या ह्या छोट्यावाल्याच रेग्युलर बुक. आता हा म्हणतोय की फुलस्केपच्या घ्यायच्या. आता बघू काय करायचं, त्याला पडलाय प्रश्न खूप मोठा. रुद्राला सोडलं आपण धनकवडीमध्ये, तर रुद्राला सोडलं मी धनकवडीमध्ये. आता निघालो घरी. चला जाऊया. आता कसं, बाळाची आईच डेकोरेशनचं काम घेते म्हटल्यावर एकच नंबर डेकोरेशन. आणि आपला राघव जावळाचा कार्यक्रम कोणाचा आहे आणि हे बहीण भाऊ बघा दोघं. लागवती छोटी बहीण बघा कशी आवलती आणि मोठा भाऊ इकडे बघू रे तू. अरे बाप रे. काय काकांनी घेतलं मनावर कटिंगवाल्या आणि सगळ्यांना लावलाय ना, मला रुद्रला सर्वांना. आता राघवची मजा किती आहे बघा. राघवचे आजोबा आणि राघवचे पंजोबा असे सगळेच येतात कार्यक्रमाला राघवच्या. हा, राघव दादाचं नशीब आहे. तर चालू झाला आमच्या राघवच्या जावळचा कार्यक्रम. राघव एकदम निवांत बसलाय, ते काहीतरी गडबड चालली असं त्याला वाटतंय. तोंड बघा त्याचं, तोंड बघा राघव. हा बाळा, राघव क्लोज होते आमचं. आता नेहमीप्रमाणे मग झाला सुरू पाऊस. आम्ही नेहमीप्रमाणे थांबलो धनकवडीच्या ब्रिजच्या खाली, शंकर महाराज ब्रिजच्या खाली थांबलो आम्ही. चला तर मग आपण आता तो एक दिवाबत्ती करून घेऊयात आणि आवरून घेऊयात. थोडंसं बाहेर जायचं, पाऊस जर नसेल तर जाऊयात बाहेर. मग तर रुद्राला धनकवडीत सोडलं होतं दुपारी आपण, तर आता त्याला घेऊन येतो. आणि उद्या पूजा आहे जरा, पूजेचं पण आपण साहित्य घेऊयात. चला रुद्राला घेऊन धनकवडीमधून. तर रुद्राला घेऊन मी निघालो. आता बालाजीनगरमध्ये आलतो, थोडंसं पूजेचं सामान घेतलं. आता रुद्राला म्हटलं व्हिडिओ बनवतो, तो म्हणतोय मला पप्पा आज जमतच नाही आहे. म्हटलं ठीक आहे जाऊ दे, मी बनवतो म्हटलं. घेतलं साहित्याने. आता आम्ही निघालो घरी. थोडीशी पूजा मांडायची 2 दिवस. चला. खूपच मस्ती झाली आणि खूपच छान कार्यक्रम झाला आहे राघवचा. तर राघवला आपल्याकडनं आणि तुमच्याकडनं पण मी शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी. तर आजच्या या व्लॉगला आपण इथे समाप्त करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट, शुभरात्री, धन्यवाद.